दक्षिण मुंबई परिसरात असलेल्या खरतर पगडीच्या जागा या सोबतच इमारती आणि बेनामी मालमत्ता आहेत या संदर्भात येणाऱ्या काही दिवसात धोरण बनवावे लागतील। तर राज्य सरकार खरतर या संदर्भात निर्णय घेतील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगावकरांना दिलासा दिला असल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात गिरगाव येथील पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडून गिरगावकरांना न्याय मिळवून देईल असा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिलाय। देवाभाऊंचे पाठबळ हेच स्वयं पुनर्विकासाचं बळ असं अभियान खरतर मुंबईत सुरू असल्याचं देखील प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। 160 मध्ये राहत असतील तर त्या ठिकाणी 500च्या आसपास जागा जायला काय हरकत नाहीये। आज मी अत्यंत आनंदी आहे की गिरगाव आमचं मराठमोळं गिरगाव जिचा चाळ सिस्टीम आहे 100 वर्षाच्या चाळी आहेत आणि त्या ठिकाणी आज स्वयं पुनर्विकासाची एक गती घेणारी अशा प्रकारची आज मुहूर्तमेढ रोवली जाते आणि आज मुंबईत स्वयं पुनर्विकास अभियान प्रचंड गती घेत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना राजाश्रय दिलाय, अनेक सवलती अनेक इन्सेंटिव्स दिलेत आणि मला खात्री आहे की या निमित्तानं या गिरगावमध्ये स्वयं पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर सुरू होईल आणि मी जिल्हा बँक म्हणून राज्य सहकारी बँक असेल सरकार म्हणून आम्ही सारी मदत आणि ताकद या पुढे येणाऱ्या प्रकल्पांना आणि विकासासाठी देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।